महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. सुरगाणा उदमाड येथे डार्क स्काय व्हिलेज मोहिमेबाबत महसूल, वन विभाग व तज्ज्ञांची संयुक्त बैठक संपन्न. पर्यावरण संवर्धन आणि खगोल पर्यटनाला चालना देण्यासाठी उदमाड गावाला डार्क स्काय व्हिलेज म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने माननीय डॉक्टर कश्मीरा संखे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि ॲस्ट्रॉन इराची तज्ज्ञ टीम एकत्र आली होती. गावातील प्रकाश प्रदूषण नियंत्रित करून खगोलीय निरीक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि डार्क स्काय मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी यावर बैठकीत सविस्तर मंथन झाले. महसूल प्रशासन, तहसीलदार रामजी राठोड साहेब, प्रांत अधिकारी प्रतिनिधी भरत पगार, तुषार बंगाड, तालुका वन हक्क व्यवस्थापक तसेच ग्राम महसूल अधिकारी राधिका जगताप, पंचायत समिती गट विकास अधिकारी खेडकर साहेब, प्रकल्प कार्यालय एपीओ नितांत कांबळे, लिपिक संजय दांडगे, प्रकाश पवार, योजना विभाग, वन विभाग आर्यपो माडीसाहेब, वनपाल भोये, स्थानिक लोकप्रतिनिधी व संस्था, सरपंच खंबाईत मॅडम, ग्रामसेवक रघुनाथ चौधरी, पोलीस पाटील किसन गायकवाड, स्वदेश फाउंडेशनचे मोरे साहेब तसेच शैक्षणिक संस्थेकडून तुषार साहेब, डार्क स्काय व ॲस्ट्रॉन इरा टीम श्वेता कुलकर्णी, ड्र्यू मॅकगिबन, न्यूझीलंड सल्लागार श्रेया कोंधालकर, विपुल खिरडी तसेच ॲस्ट्रो गाईड एस्तर देसाई आणि छकुली चौधरी. या मोहिमेदरम्यान स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग वाढविणे, रात्रीच्या दिव्यांचे व्यवस्थापन करणे आणि खगोल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे यावर भर देण्यात आलाय. या उपक्रमामुळे उदमाड गावाची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वास सर्व अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा. आणि पूर्ण ॲस्ट्रोनेरा तुम्ही सीईओ आहेत आणि स्पेशली मॅक्स सर आहेत की तुम्ही आमच्या गावामध्ये विदेशी फॉरेनर म्हणून पहिलं पाऊल ठेवणारे पहिले तुम्ही असणार. कारण आम्ही आमच्या गावची हिस्ट्री लिहितोय. पहिलं समजा मोबाईल कोणी घेतला असेल, पहिली बैलगाडी कोणाकडे असेल, पहिला बाईक कोणी घेतली, पहिलं सगळे आमची हिस्ट्रीच आहे. त्याच्यामध्ये तहसीलदार साहेबांना पण मागच्या वेळेस मी बोललो होतो की तुम्ही आमच्या गावात पहिले तहसीलदार म्हणून पाऊल ठेवले. त्याचप्रमाणे फॉरेनर म्हणून मॅक्स सर स्पेशली तुम्ही हिस्ट्रीमध्ये राहणार आहेत, बरोबर. तर मी जेवढे पण सगळे डिपार्टमेंट इथं आले आहेत, तर आपलं जे डार्क स्कायचं जो काही इथं प्रोजेक्ट तयार होऊ राहिला, तर त्याच्यासाठी स्पेशली आम्हाला इथं पर्यटकची गरज असणार आहे. आता एक आम्ही गाव मिळून म्हणजे आमचं पहिले काय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.